नमस्कार. एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. आज अगदी झटपट होणारा कुकरमधून भात शिजवून घेऊन नारळी भात करायचं ठरवलेलं आहे. हा भात कुकरमधून शिजवून घेतल्यामुळं अगदी पटकन अगदी 15 मिनटात हा भात तयार होतो. नारळी पौर्णिमेनिमित्त खमंग स्वादिष्ट असा नारळी भात करत आहे. वास तर इतका सुंदर येतोय ना. अगदी मोकळा सळसळीत असा हा झालेला नारळी भात. हे तर मी यावेळेस बासमती तांदळाचा नारळी भात करत आहे. 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि तो 2 वेळेला स्वच्छ धुवून एक अर्धा तास झाकून ठेवणार आहे. बऱ्याच वेळेला कोलम तांदळाचा सुद्धा नारळी भात केला जातो, पण यावेळेस मात्र मी बासमती तांदूळाचा नारळी भात करत आहे. अर्ध्या तासानंतर तांदूळाच्या दुप्पट म्हणजे 1 वाटी तांदूळ घेतलेत म्हणून 2 वाटी पाणी घालून हा भात कुकरमधून शिजवून घ्यायचा आहे. पण शिजवण्याआधी यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे आणि हे काही मसाले घेतलेत. 4 वेलची, 5 लवंगा, 8-10 काळी मिरी आणि 1-2 दालचिनीचे तुकडे असं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचाभर तूप घातलेलं आहे. हे सगळं साहित्य एकजीव करून हा भात कुकरमधून शिजवून घेणार आहे. असा हा भात शिजवून झाल्यानंतर एक 5 ते 10 मिनटं हा थंड होण्यासाठी बाजूला ठेवत आहे. थोडासा असा भात मोकळा करून घेतला की त्यातली सगळी वाफही निघून जाते आणि आपण खोबरं आणि गूळमध्ये हा भात मिसळला की त्याला पाणी सुटत नाही. एकीकडं आपण एका कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे. त्यामध्ये 1 वाटी खवलेल्या खोबऱ्याचा चव घेतलेला आहे आणि तो छान परतून घ्यायचा. असा ह्या खोबऱ्याचा चव आपण जर थोडासा परतून घेतला तर हा भात अगदी 3 ते 4 दिवस अगदी जसाच्या जसा टिकतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, खोबऱ्याचा चव हा 1-2 मिनटं तरी परतून घ्यायचा. नंतर त्यामध्ये 1 वाटी गूळ घातलेला आहे आणि हा गूळ ह्या खोबऱ्याबरोबर मिक्स करून सगळा गूळ विरघळेपर्यंत आपण हे सारण परतत राहायचं आहे. खोबऱ्यामध्ये गूळ छान विरघळलेला आहे. आता आपण ह्यामध्ये भात घालून सगळा भात, खोबरं, गूळ एकजीव करून घ्यायचं आहे. भात छान मऊ आणि मोकळा झालेला आहे, त्यामुळं हा भात अगदी अप्रतिम होणार आहे. ह्याला आता आपण एक 5 मिनिटाची वाफ देऊन घेऊयात. सगळं गूळ, खोबरं आणि भात
मिक्स झालेला आहे. यामध्ये 2 चमचे केशर सिरप घालत आहे. त्यामुळं भाताला रंग अगदी मस्त येणार आहे. आता आपण ह्याला अगदी 1 ते 2 मिनटाची वाफ द्यायची आहे. आता खरं म्हणजे वाफ देण्याची गरज नसते, पण केशरचा रंग वाफेमुळं सगळीकडे पसरला जाईल आणि भाताचा रंग मात्र सुंदर येईल, म्हणून ही वाफ द्यायची. आता हा आपला भात झालेला आहे. कढईच्या खालती एक तवा ठेवून तो तापून घेतला आणि गॅस बंद केला आणि मग तव्यावरती भाताची कढई ठेवली. म्हणजे चांगला भात फुलूनही येतो आणि बराच वेळ गरम गरम राहतो. आता आपण अगदी थोड्याशा तुपामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घेत आहे. नारळी भात म्हणलं की ड्रायफ्रूटशिवाय मजा नाही. हवे असले तर घाला, पण भात खाताना मध्ये मध्ये असे ड्रायफ्रूट्स लागले तर खूप मजा येईल. हे ड्रायफ्रूट्स आता या भातावरती घालत आहे. किती छान भात दिसतोय बघा. हा भात दिसायलाच छान दिसतोय असं नाही, तर चवीला सुद्धा अप्रतिम झालेला आहे. मी मध्ये थोडीशी टेस्ट घेऊन बघितली बरं. हा हा हा. आता मला गरम गरम भात खाण्याची इच्छा होती आहे, पण गुळाचा कुठलाही पदार्थ जास्त गरम खायचा नाही, म्हणून मी थोडासा दम धरणार आहे. तुम्हाला A1 सुग्रास रेसिपीच्या रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून रेसिपी शेअरही करा आणि रेसिपीला कोणती ना कोणती तरी छानशी कॉमेंटही करत जा. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दातेचा बाय.